पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 8 तर पंचायत समितीच्या सर्व 16 जागांवर विजय संपादन करण्याचा निर्धार व्यक्त करीत आज भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील शंभू महादेवास श्रीफळ अर्पण करून करण्यात आला। यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, विठ्ठल परिवारातील नेते युवराज पाटील, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार, पांडुरंग परिवारातील विविध नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी, विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे, युवराज पाटील यांचे समर्थक तसेच विविध गावातून आलेले पांडुरंग परिवार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या नारळाच्या शुभारंभ प्रसंगी स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय प्रशांतजी प्रचार मालक, तसेच आमचे सहकारी कल्याणराव काळे, अण्णासाहेब पाटील आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि आता आपल्या तालुक्यात गेलेले आमदार समाधानदादा आवताडे व सर्व आमचे जुने सहकारी, नवीन सर्व आदरणीय सुधारणपंत परिचारक मालक असतील, कैलासवासी अवधूत अण्णा असतील किंवा वसंतदादा असतील, त्यांच्याशी पूर्वीपासून एकनिष्ठ राहिलेली काय अजूनही कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांसाठी मी आवर्जून विशेषतः करून अवधूत अण्णांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मी उभा आहे। मी आज जरी वेगळ्या स्टेजवर सगळ्याला जुन्या मंडळीला वाटत असेल पण एक आवर्जून सांगतो की येणाऱ्या काळाबरोबर मागच्या ह्या गोष्टी घडायला पाहिजे त्या, परंतु उशिरा का असेना पण मला आज आम्ही बरोबर लाईनीवर आलो असं म्हणलं काही चुकीचं नाही। मागच्या काळात काही मालकांनी किंवा बाकी मोठ्या मालकांनी सुद्धा मला बऱ्यापैकी मदत केलेली आहे, भले अण्णा असताना, परत राजेभाऊ असताना आणि त्यानंतर माझ्या काळात। तर मला एवढंच सांगायचं आहे की आता अण्णासाहेब पाटील म्हणल्याप्रमाणे मी आवर्जून सांगतो की अण्णांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना की आपण कुठलीही गद्दारी किंवा कुठले असं दुमत करून चालणार नाही। आपल्याला पुढे जर आपलं काय गाठायचं असेल तर आपण प्रामाणिकपणे येणाऱ्या इलेक्शनला 5 तारखेला कमळ या चिन्हावर प्रचंड मताने मतदान करून कुठली मनात गावातले कुठले एकमेकांचे वैर न ठेवता मतदान करून निवडून द्यावं आणि येणाऱ्या काळात निश्चित आपण या विश्वासाला पात्र राहूया अशी विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले 2 शब्द थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।